आपण आपलं मूळ सोडलं तर आपण मुळापर्यंत पोहोचू शकत नाही. आपली नाही परि पोचू शकत. हा आपली परिस्थितीचा संदर्भच आपल्या लक्षात आला नाही की आपलं जीवन कसं आहे, कशाशी कनेक्टेड आहे, कशामुळं आहे, आपण इथपर्यंत आलो. हा मार्ग, ते तुम्ही एका तो कधी कधी काय होतं की आपल्या लोकांमध्ये जो न्यूनगंड असतो, कमीपणाची भावना असते, कारण आपल्याला आपली परिस्थिती आवडत नाही मुळात, है ना. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव, बाबासाहेब जे म्हणतात ना, आपण आत्मविश्वासाने खचलेले आहोत, मानसिक बाबतीत आपण एकदम खचलेले आहोत. छत्तीसच्या हो भाषणात सर. छत्तीसच्या भाषणाचा आज नाही, पण त्यावेळची परिस्थिती तरी तशी होती, आजही पण आहे बऱ्याच अंशी. आपण पाहतो की आपण मानसिकदृष्ट्या खचलेलो असतो, न्यूनगंडामध्ये असतो, कमीपणाच्या भावनेत असतो. म्हणजे मी दलित आहे, मी वंचित आहे, मी या जातीचा आहे, मी खालच्या यातला आहे, शिक्षणाने कमी आहे, दिसण्यात असं आहे. ते आपण आपण एक प्रकारे ती जो सत्काय दृष्टी, जो मीपणा जो असतो ना, तो ह्याच्यात असतो. न्यूनगंड हा पण मीपणाचा आहे. मीचा अर्थ अहंगंड पण आहे आणि मीचा अर्थ न्यूनगंड पण आहे. अच्छा. मी मध्ये दोन्ही येतो, हो सर, हो सर. अहंगंड, न्यूनगंड आणि समगंड. ते तिन्ही याच्यामध्ये आपण अडकलेले असतो. परंतु हो ती सर. परंतु तशी परिस्थिती यायला ते हे पण परिस्थिती कारणीभूत असते. म्हणून त्या परिस्थितीचा आपल्याला विचार करावाच लागतो. हो सर, हो आणि सर. हा आणि मनानं आपण त्याच्यातून बाहेर पडावं लागतं आपल्याला, मनानं, तरच हो. आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. पण दुसरा दुसरा धोका त्याच्यात असा असतो, माणूस न्यूनगंड सुटतो कधी कधी आणि अहंगंडात अडकतो. अच्छा. तर ते पण परत दुसरं विचित्र दुखणं आहे की माणूस कमीपणा सोडतो आणि आगाव बनतो, आगाव जास्त अहंकारात जातो. हो. तो हो स्वतःला सर. जास्त समजतो, तो जास्त हो, समजतो. बरोबर आहे सर. उदाहरणार्थ आपण एक संकल्पना आहे बघा, समाज दलित ब्राह्मण. हम्म. हा हो सर, हो सर. तो अहंकार आहे. हो. तो स्वतःला वेगळं समजतो. हो. तो मागे वळून पाहत नाही. ती बालावस्थाच आहे ती. हो. ती बालावस्था आहे, ती असमंजस अवस्था आहे. म्हणून ते परत बाबासाहेब म्हणायचे ना, तुम्ही स्वतःची झोपडी सोडून तुम्ही महालात जाल, परंतु हे विसरू नका, कारण उद्या तुम्हाला महालात कुणी राहू दिलं नाही तर तुम्हाला इकडेच यावं लागेल. हो. हो. ते हो. त्यावेळेला बोलायचे ते. म्हणून ते आता फार थोडीशी परिस्थिती पण आहे, अजूनही झोपड्या किंवा वस्त्या आपल्या आहेत तशा, नाही असं नाही. परंतु त्याच्यातून बाहेर पडायचंच आहे आपल्याला, पडलं पाहिजे हळूहळू. परंतु त्या परिस्थितीने आपली मानसिकता पण बनवलेली असते. परिस्थितीने आपली मानसिकता बनवलेली असते, म्हणून आपल्यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये न्यूनगंड असतो. त्याच्यातून लोक बाहेर पडतात आणि दुसऱ्या अहंगंडामध्ये अडकतात. तो ह्याच्यापेक्षा डेंजर अवस्था आहे ती, मी तर म्हणतो. कारण काय, या न्यूनगंडातून बाहेर पडून माणूस शहाणा तरी होतो, पण तो अहंगंडातून लवकर बाहेर नाही पडत माणूस, कारण तिथं रमतो तो. तिथं त्याला वाटते, काय म्हणतात ना, स्वर्ग त्याला जवळ वाटतो. म्हणून काही माणसं तिथे जाऊन अडकतात तिकडे. मी तुम्हाला या संदर्भाची एक पोस्ट पाठवली होती सर. अच्छा, कधी? ते बाबासाहेबांचे बघा. एक अच्छा, 2 दिवस झाले असतील बघा. अच्छा, अच्छा. व्हॉट्सअप केली होती बघा. बरं बरं, हां हां. हां हां. तर आता तुम्ही असं आहे. बोलले ना, हो ब्राह्मण समजता, तर हो. जर आपल्याकडे थोडंफार यायला लागलं, आपण एखाद्या मोठ्या खुर्चीवर गेलो, तर मग आपले चेंजेस कसे होतात हळूहळू, त्या संदर्भातली पोस्ट होती बघा ती सर. प्रगती होणं ही वाईट गोष्ट नाही, परंतु प्रगती होत असताना तुम्ही जर मूळ विसरलात, तर तुम्ही हम्म, हम्म. आपण स्वतःला विसरलो मग, असा त्याचा अर्थ आहे. हो सर, हो सर. कारण स्वतःला का विसरतो? स्वतःचं भानच नाही, सतीच नाही. हम्म, हम्म, हम्म. आपण स्वतःपासून डिस्कनेक्ट झालेलो असतो आणि कृत्रिमरित्या आपण बेसावधपणे आपण दुसऱ्याच गोष्टींशी स्वतःला जोडून घेतलेलं असतं. हो. तो भ्रम आहे तो. कारण आपलं अंतरंग वेगळं आहे ना.
आपण बहिरंगाला भुलतो, पण अंतरंग आपल्याला आपल्याला आपलं वेगळं असतं आणि ते आपण विसरून जायचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यामध्ये बा- त्रास आहेत. बाहेरच्या जगात लवकर मोहित होतो ना सर आपण, हो हो. पण आतमध्ये नाही जागृत होत ना. लवकर, हा, कारण आतमध्ये त्रास आहे ना. हो हो हो. आतमध्ये यात नाही तर ते मुद्दाम नाही करत माणूस, परंतु भानावर आपण आलो, कळालं ना आपल्याला जीवन कसं आहे, तर ते स्वीकारावं लागतं, कारण त्याच्या त्रासातून बाहेर पडणं हा तर उद्देश आहे खरा. हो हो हो. आपण आता ते मग त्याला आजच त्या आजच जुन्या गोष्टीला धरून बसणार असा त्याचा अर्थ नाही. हो सर, हो सर. जुन्या गोष्टीला आपण धरून बसणार, जसं आपण इकडे धरून बसतो तेही चुकीचं आहे, आणि इकडे धरून बसतो तेही चुकीचं आहे. आपल्याला हो आपल्या हो त्या मानसिकतेतून, ती जर यातना देणारी मानसिकता असेल तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडावं लागतं, तरच हो आपण सर, पुढे एकदम जाऊ सत्य आहे. शकतो. हो हो हो. मला वाटतं हे म्हणजे व्यावहारिक सूत्र आहे, आणि हे सूत्र बाबासाहेबांनी लक्षात घेतलेलं होतं. एकदम बरोबर सर. म्हणून ते बाबासाहेबांनी हे पण म्हटलं की आम्हाला आमची वाट मिळाली आणि आमच्या वाटेने आम्ही जाऊ. हा काही हो हो. संकुचितपणा नाही. नाही नाही नाही. हा संकुचितपणा, ही व्यावहारिक शहाणपण आहे. हो हो हे हो. परिस्थितीचं भान आहे, कारण हम्म, स्वतःचं भान आहे. आपण हम्म. कशाचे बनलेलो आहोत, कशाच्या कोणत्या संस्कारात आपण वाढलो, आणि आपला प्रॉब्लेम काय, हे याचं भान आहे. आणि हेच विसरलो आपण, आणि दुसरीकडे जाऊन रमलो धम्माच्या नावाखाली, तर मग फसणार. आणि बरेच लोक फसलेले आहेत बघा तुम्ही. ते हो, स्टक, खूप खूप सारं आहे, खूप सारं आहे सर. ब्लॉक झाले तिथे, हो हो हो. स्टक झाले, ते ब्लॉक ते झाले. ते पण सोडू शकत नाही ना, इकडं पण येऊ शकत नाही सर. अशी काय अवस्था झाली काही काही सर. लटकते त्या घड्याळाच्या त्या पेंड्युलम सारखी अवस्था झाली ती, हो झोक्यासारखी. हो हो. आणि हे पुढे चालून हा प्रॉब्लेम मला वाटतं जास्त जास्त होतो की काय असं वाटा. म्हणून समाजामध्ये भेद आहेत बघा. भेद काय आहेत, बौद्ध लोकांमध्ये पण भेद का आहेत. तर तो म्हणतो मी इकडे हे करतो आणि हेच बरोबर आहे, तर तिकडं तो म्हणतो ते मी करतो तेच बरोबर आहे. तिसरे म्हणतात हे करतो तेच बरोबर आहे. पण ते तुमचं नाही हे लक्षात येत नाही ना, हे आपलं नाही तो आपलं. लालसेपोटी जगतोय सर तो. हा, लालसेपोटी लालसा अगदी. आहे ना त्याला, त्याला असं वाटतंय का मी इकडं गेलोय, मला इकडून खूप काहीतरी भेटतंय. हा, पण हे विसरून जातोय का माझं मूळ कशात होतं, मूळ मी काय कसा होतो आणि काय होतो आणि मला कोणी वर काढलंय, हे विसरून गेलाय तो. करून गेला. आणि विसरणं विसरणं म्हणजे सती नसणं, भान नसणं. नाही 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 सर, नाही. म्हणून आपल्याला जो प्रचार केला पाहिजे ना, लोकांमध्ये गेलं पाहिजे, ते ह्याचंच भान आणून दिलं पाहिजे. काही लोक हो सर. म्हणतील काय तुम्ही जुनं जुनं परत घ्याल, जुनं नाही, ते आपल्यात आहेच आहे. त्याचे संस्कार आपल्यात आहेत, आपलं माइंड त्यानंच भरलेलं आहे, आपलं चित्त त्यानंच, त्यानं आपल्या चित्तावर त्याचाच परिणाम झालेला आहे, आपलं वर्तन त्यानं घडलेलं आहे. हो सर. आपली भाषा तशीच राहिलेली आहे. आपण हम्म. किती त्याला बेगडी, आपण कधी कधी आपण कसं आता समजा नगरमध्ये आला माणूस का ते आपापच नगरी बोलायला लागतो, आणि पुण्यात गेला का आपापच त्याला ते पुणेरी भाषा मग फार शुद्ध बोलायला लागतो, परंतु ती कृत्रिम शुद्धता असते हे लक्षात येतं ना. हो सर. मुंबईला गेला का बंबईया मराठी, बंबईया हिंदी बोलतो, काय म्हणतात तसं. तर तसं माणूस त्या त्या परिस्थितीत वेगळी भाषा बोलतो, परंतु त्याच्या मनातली जी भाषा असते मूळ, तो ती स्वतःशी बोलत असतो ना. हो सर, हो सर. तर असा पण धम्माचा एक व्यावहारिक अर्थ पण निघतो. हम्म. आपण इतरांना का सांगावं, त्याचं कारण नैसर्गिक आहे. नैसर्गिक म्हणजे कसं माणूस हा मुळातच समाजशील आहे. माणूस कधी एकटा जगत नाही. तुम्ही कोणाशी नाही बोलले तरी घरात तरी बोलणारच ना. बोलायचं जर ऐकलं तुमचं, तर आपलं आपलं कोणी ऐकलं घरातल्यांनी, तर आपण घरातल्यांशी बोलू शकतो. पण ते फार अवघड असतं, तर नातेवाईकांशी बोलतो. किंवा बोलणं हा माणसाचा गुणधर्म आहे ना. म्हणजे तो माणूस बोलतो, बोलणारा प्राणी आहे तो. मग कोणाशी बोलणार? स्वतःशी तर बडबड नाही करू शकत ना.
तर कोणाशी तरी बोलावं लागतं. मग बोलताना आपण काय बोलणार? एक तर व्यवहार बोलणार, कसं काय बरं चाललंय का, हे ते खुशाली विचारणार, व्यवहार बोलणार. किंवा जी या मार्गावर आहे, धम्म मार्गावर आहे, ते डायरेक्टली इनडायरेक्टली धम्म बोलणार, अनुभव बोलणार. त्यामुळे धम्मप्रचार हा धम्माच्या प्रॅक्टिस नंतर आपोआप येणारी गोष्ट आहे, ती अपरिहार्य. ते ते आपण टाळू शकत नाही, ते करायचंच आहे काम. परंतु धम्मप्रचार करण्याचा अहंकार नसला पाहिजे. जे मी करतो असं नाही. आपल्याला किती समजलं, कसं समजलं, आणि ते आपल्या जीवनात आपण अप्लाय करतो का, होतं का, आणि त्याचा आपल्याला परिणाम दिसतो का, तर ते आपण ते बरोबर आहे. ते जास्त फायदेशीर होतं. आणि आपली तयारी नसेल आणि आपण शिकवायला गेलो तर मग आपल्यालाच निराशा येते. हा पण अनुभव आहे, तुम्हाला असेल, मला पण आहे. म्हणजे आता 43 वर्ष मी याच्यात आहे, प्रॅक्टिकली 42 वर्ष. तर सुरुवातीला आपल्याला काही माहिती व्हायच्या अगोदरच आपण शिकवायला सुरुवात केली, कारण त्या ज्या संस्थेत, ज्या सिस्टम मध्ये मी होतो, तिथं लगेचच चला पुढं व्हा आणि बोला, सांगा लगेच. तर आपण लगेच, आपल्याला झिंग असते, ती एक नशा असते थोडीशी. त्याच्यात आपली दीक्षा वगैरे झालेली असेल आणि तुम्ही थोडे काहीतरी तुम्हाला आयडेंटिटी असेल, गळ्यात पट्टा बिट्टा असेल, काही कपडे तुम्ही घातले, किंवा तुम्ही आता ज्या संस्थेमध्ये आहात ते, तर ती एक दीक्षा झाली, तर एक काही लोकांना ती नशा पण येते. नशा येते, आणि त्या नशेमध्ये आपण काय प्राप्त केलं, किती समजलं आपल्याला, किती अनुभव आहे आपला आतला, आंतरिक, आपल्या व्यक्तिगत जीवनात आपल्याला किती अनुभव आलाय त्या तणावमुक्तीचा, दुःखमुक्तीचा, किंवा अं, धम्म समजण्याचा. आपली बालावस्था कमी झाली का, ते पाहायच्या अगोदरच ते बोलायला सुरुवात होते. स्टेज मिळतं ना. स्टेज मिळालं की माणसाला बोलायला संधी मिळाली आणि बोलता यायला लागलं का त्याचा, आणि भानावर तो नसला की त्याचा अहंकार वाढत वाढत जातो. आणि त्याच्यानंतर तो इतक्या त्या टोकाला जातो की त्याला जे मुळातली जी तयारी करायला पाहिजे, ती तयारी तशीच राहून जाते. आणि कधी कधी इतका उशीर झालेला असतो की तुम्हाला मागं फिरणं पण कठीण होतं. असं असं पण मी काही लोक पाहतो. कारण त्यांना त्या परिस्थितीमध्ये ढकललं गेलेलं आहे, आणि त्यांनी स्वतःला ढकलू दिलेलं आहे. कारण स्वतःच सती नाही, भान तर जे करायला पाहिजे होतं ते त्यांच्याकडून झालं. आता तो, त्याला दोष म्हणावा की म्हणू नये हा एक वेगळा भाग आहे. परंतु आपलं आपल्याकडे लक्ष पाहिजे आधी. स्वतःची तयारी, स्वतःचं सामर्थ्य. पुन्हा त्याच्यामुळे सगळीकडे आधी बाबासाहेबच आठवतात. त्यांचे सगळे संदेश जे आहेत ना, ते ह्या अशा विषयांना धरूनच, आधी स्वतःकडे बघा. स्वतःची तयारी, आधी सामर्थ्य मिळवा. 36च्या भाषणातला मुद्दा. आधी सामर्थ्य मिळवा. आधी सामर्थ्य म्हणजे काय? शैक्षणिक सामर्थ्य मिळवा, मानसिक सामर्थ्य मिळवा. ते आता धम्मप्रचार करायचा असेल तर धम्माचं सामर्थ्य मिळवा. भानावर या, जागृत व्हा. वेगळ्या संदर्भात ते बोलले, जागृतीचा विझू देता कामा नये. तर हे काम आपलं राहून जातं जर आपण फार पुढं पळत सुटलो. तर ठीक आहे, आता काही गोष्टी चुकून झाल्यात, तर थोडस मागे फिरायला पण लाजलं नाही पाहिजे असं मला वाटतं. पण तो आपला अहंकार आपल्याला कधी, जर आपलं त्याचं भान नसेल आपल्याला, तो आपला अहंकार म्हणतो की अरे मागे कुठं चालला आता, हे पुढं पुढं जायचं, प्रोग्रेस. पण ती प्रोग्रेस नसते. आपण पुढे जाऊन ब्लॉक होणार असतो. आणि पुन्हा आता हे असतं की पुढे पुढे गेल्यानंतर आपले बरोबरीचेच लोक आपल्याशी स्पर्धा करतात. हा पण आपला अनुभव आहेच आहे.
बरोबर आहे सर. आपल्या आपल्यातच परत स्पर्धा चालते, मग तू मागं बस, मी खाली बस, मी पदाधिकारी आहे, मग ती खुर्ची कोणाची, ते सगळं चालत त्याच्यामध्ये. मग डाव्या बाजूला बसायचं का उजव्या बाजूला बसायचं, किती छोटे छोटे, ते बाल अवस्था आहे मी म्हणतो. अविद्या आहे ती, अज्ञान आहे. आपल्याला स्वतःवर काम नाही करता आलं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. धम्म म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे, जगण्यातच आहे तो धम्म. ही जगण्यातली गोष्ट आहे. ही प्रवचनाची गोष्ट नाही, अभ्यासाची, अभ्यास घेण्याची गोष्ट नाही, शिकवण्याची गोष्ट नाही. बाबूजी बोला. थांबायचं का?